राणी प्रेम मारो पर भरोसो कर आपण मतारो बटन। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तुमचा राही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, ते तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे। तसा ज्या व्हिडिओचा बीटमार्क आणि शिकिपिक प्रीसेट पण मी तुम्हाला दिलेला आहे, ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचं बघू शकता बीटमार्क आणि शिकिपिक प्रीसेट मी तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही ॲड केल्यानंतर जस्ट पहिल्यांदा इथे बीटमार्क ओपन करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारचा बीटमार्क मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर ह्यात तुम्हाला जस्ट सुरुवातीला एकदम पहिल्यांदा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे तुमचा। बघू शकता अशा प्रकारे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फोटो असेल तो इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे। नंतर नेक्स्ट बीटवरती येऊन फोटो जो असेल एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला। नंतर फोटोमध्ये एक इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी इफेक्टच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे इथे ॲड इफेक्ट करायचा आहे। वरती तुम्हाला अशा प्रकारे स्पॉट कलर नावाचा इफेक्ट असेल तो इथे सर्च करायचा आहे। इफेक्ट ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला बॅक निघूनची ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल ती येते 25% ठेवायची। अशा प्रकारे बघू शकता आपल्या फोटोवरती इफेक्ट आहे तो इथे अप्लाय झालेला आहे। त्यानंतर सुरुवातीला एकदा प्लसवरती टच करायचं आहे। नंतर इथे आपले जे इमोजी आहेत अशा प्रकारे टेक्स्टच्या ऑप्शनवरती जाऊन इथे अशा प्रकारे बघू शकता आपले इमोजी ॲड करून घ्यायचे आहेत। इमोजी ॲड केल्यानंतर जस्ट वरती तुम्हाला इथं कलरचा ऑप्शन दिसून येतो, त्यावरती येऊन अशा प्रकारे कलर ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे तुम्हाला। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे फॉन्टचा ऑप्शन दिसून येतो, त्यावरती जाऊन तुम्हाला इथे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक आयफोन इमोजीचा फॉन्ट दिलेला आहे, तो इथनं ॲड करून इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला। तर बघू शकता ह्याची जी साईज आहे अशा प्रकारे तुम्हाला वाढवून घ्यायची। अशा प्रकारे वाढवल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे सेंटरला आणायचं अशा प्रकारे बघू शकता। नंतर नेक्स्ट पार्ट असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता व्हिडिओ केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन अशा प्रकारे बघू शकता। इथे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन सुरुवातीला तुम्हाला एक की द्यायची अशा प्रकारे बघू शकता। त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं पुढे येऊन मिडलला बरोबर एक की द्यायची तुम्हाला। त्यानंतर सुरुवातीच्या कीवरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खालच्या कोपऱ्यात तुम्हाला इमोजी असेल ती अशा प्रकारे आणायची आहे। बघू शकता आपली इमोजी असेल ती अशा प्रकारे मुवमेंट होताना दिसणार आहे। त्यानंतर बरोबर मिडलला येऊन तुम्हाला इथे ग्राफचा ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करायचा आहे। नंतर बघू शकता आपला जो ग्राफ आहे तो अशा प्रकारे इथे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता आपली इमोजी जी असेल अशा प्रकारे एनिमेशन येतो अप्लाय होऊन जाणार आहे आपल्या इमोजीवरती। त्यानंतर जो तुमचा फोटो ॲड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला इथे ग्रुपचं ऑप्शन दिसून येणार आहे, जी आपली ग्रुपची लेअर आहे बघू शकताय। त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुप करायचं आहे। जस्ट एडिट ग्रुप केल्यानंतर जस्ट ह्याच्या वरच्या जे 2 लेअर आहेत अशा प्रकारचे बघू शकता ते डिलीट करून टाकायचे तुम्हाला। अशा प्रकारे बघू शकता जी हाईड लेअर आहेत ती पहिल्यांदा इथे अनहाईड करून घ्यायची तुम्हाला। एवढं त्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही सगळ्यात खालचा जो फोटो आहे बघू शकताय तुम्ही बॅकग्राऊंडचा, तो चेंज करण्यासाठी तुम्हाला जस्ट सगळ्यात बॅकग्राऊंडची जी इमेज आहे त्याच्यावरती टच करायचं आहे। नंतर इथे कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे इथे टच केल्यानंतर जस्ट तुमची गॅलरी ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला हवा असेल तो इथे फोटो इथे तुम्ही ॲड करू शकताय। बघू शकता मी बॅकग्राऊंडचा फोटो इथे चेंज केलेला आहे। त्याचबरोबर जो बॉर्डरमधला फोटो आहे तो देखील तुम्ही इथे चेंज करू शकताय। त्यासाठी तुम्हाला बघू शकताय 3rd नंबरची जी लेअर आहे बघू शकताय फोटोची, त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर इथे कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही आपला जो फोटो आहे तो इथे ॲड करू शकता अशा प्रकारे। बघू शकता आपला जो बॉर्डरमधला फोटो आहे तो देखील इथे चेंज झालेला आहे। तर अशाच प्रकारे सर्व बीटमधील फोटो तुम्ही चेंज करून घ्यायचे पहिल्यांदा। तर तुम्हाला इथे डेमोसाठी मी 2 फोटो इथे रिप्लेस करून दाखवतो। त्यानंतर तुम्हाला तुमचे जे सर्व फोटो आहेत ते इथे अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे तुम्हाला। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे फोटो असेल ते रिप्लेस करू शकताय तुम्ही। त्याचप्रकारे बॅकग्राऊंडचा देखील फोटो असेल तो इथे रिप्लेस करून घ्यायचा आहे तुम्हाला। त्याचबरोबर बघू शकता हा फोटो जो असेल तो इथे बॅकग्राऊंडला अप्लाय झालेला आहे।
अशाच प्रकारे ह्या बीटमध्ये जेवढे देखील ग्रुप आहेत बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचे, तर तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे. तर जस्ट तुम्हाला इथनं बॅक निघायचं आहे. ग्रुपचं काम झाल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय ही जी ग्रुपची लेंथ आहे बघू शकताय ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची. नंतर 14.24च्या बीटवरती एकदा प्लसवरती टच करायचं. नंतर प्रत्येक बीटवरती तुम्हाला एक फोटो इथे ॲड करत जायचा आहे. अशा प्रकारे पहिल्यांदा सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे तुम्हाला. पहिल्यांदा सर्व फोटो इथे ॲड करून घेतो मी. अशा प्रकारे सर्व फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. बघू शकता आपले फोटो इथे ॲड झालेले आहेत. फोटो ॲड झाल्यानंतर जस्ट सर्व फोटोला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला एकदा सेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्यात जो तुम्हाला पहिला फोटो दिसतो बघू शकता तो त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे यामधील इफेक्ट असेल ते अशा प्रकारे 3 डॉटवरती टच करून येते कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर जस्ट तुम्हाला पुन्हा एकदा बीट मार्कमध्ये जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर आता जे आपण फोटो ॲड केले ते बघू शकताय अशा प्रकारचे. त्या सर्व फोटोवरती तुम्हाला हे जे इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे तुम्हाला. till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And अशा प्रकारे बघू शकता आपले सर्व फोटोवरती इथे इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जस्ट तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथे पूर्णपणे तयार झालेला आहे. त्यानंतर वरती जो शेअरचा ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे व्हिडिओ आपल्या अशा प्रकारे हाय क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.